नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. राज्यातून मान्सून सुरू झाल्यानंतर अपघातांच्या घटनेमध्ये वाढ होत जाते. अशात अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी दुर्घटना समोर आली. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर कडेला पलटली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 50 विद्यार्थी प्रवास करत होते. या दुर्घटनेत 10 ते 15 विद्यार्थी जखमी असून एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोंढवड गावाजवळ घडली. अपघातानंतर विद्यार्थ्यांना तातडीनं बसमधून बाहेर काढण्यात आलं आणि जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली आणि पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य राबवण्यात आलं. सुदैवानं या अपघात कोणताही जीवहानी झाली नाही. या घटनेचे एक व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये बस रस्त्यावर कडेला उलटली दिसत आहे. अपघात नेमका कशामुळे घडला याचा तपास पोलिसांकडून सुरू. या घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं. दरम्यान यापूर्वी दिल्लीतील अलीपूर परिसरातही भीषण अपघात झाला. येथे एक टेम्पोने उडानपूरच्या खांब्याला धडक दिल्यात 3 जणांचा मृत्यू झाला. ही घटना बाकोली बस स्थानकाजवळ घडली. अपघातावेळी वाहन मुकरबा चौकाच्या दिशेने होता. मृतांची ओळख जगदीश सिंग वय 50, यशवंत सिंग वय 27 आणि सुमित वय 27 अशी झाली असून तिघेही दिल्लीचे रहिवासी होते. तर पाहत रहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथे.